आज गेलतो पुण्यातल्या मॉलमध्ये आणि तिथे गेला आमच्यासोबत असं काही झालं की डायरेक्टली आम्हाला त्यातून पायास लागलं. आमच्यासोबत नेमकं झालं काय चला तर या व्हिडिओ मध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर झालं असं की रूमवर काही गमत नाही जात. चला म्हटलं आज कुठून तरी फिरून या. मग काय मस्त तयारी वगैरे केली आणि रूमवरच्या एका मित्राला पकडून सरकत तिर निघालो बाहेर. आल्या बरोबर पहिले तर चाय प्यायला आलो. पहिले म्हटलं चाय प्या नंतर काय आपलं फिरणं होतच राहते. चाय वगैरे पिल्यानंतर पकडतो आपण सिटी बस. मग त्यातून डायरेक्टली येतो निगडीतून जायचं होतं आपल्याला मॉल मध्ये आणि याच्या पुढचा रस्ता आपल्याला काही माहित नव्हता. मग फोन वगैरे काढतो मॅपवर सर्च करतो आणि त्यातून डबल एक सिटी बस पकडतो आणि मॅपच्या साहाय्याने सरकत तरी येतो मॉलवर. आम्ही अंदर जातो. तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून आपल्याला कोणी फॉलो नसेल करेल त्यांनी आपल्याला फॉलो करून घ्या. आणि जसं अंदर येतो आणि अंदरचा नजारा एकच नंबर होता. जिथे चांगली लोकेशन वाटली तिथेच फोटो काढायला मिळलो. गळ्याला म्हटलं मॉलमध्ये डिस्काउंट वगैरे राहते तर चल एखादा परफ्यूम वगैरे घेऊन येऊ. त्यातून निघतो मग परफ्यूम घ्यायला. अक्का मॉल हिंडलो पण आपल्याला परफ्यूम कुठे आहे ते दिसलाच नाही. आणि जसा दिसला तशी त्याची किंमत पाहिली तशी आपण कल्टी मारली कारण की किंमतच तेवढी होती. जरासा समोर येतो तो आपल्या सेंटा क्लॉथ दिसला होता. आज म्हटलं या सेंटा क्लॉथच्या गिफ्ट मध्ये काय असते ते पाहूनच घ्यायचं. जसा बॉक्स खोलायला गेलो तो खोलला तर काही नाही. जास्त जोर लावला तर आपलीच वाट लागेल. त्यापेक्षा मारायला पुरते म्हटलं कल्टी. त्यातून येतो आपण आयफोन 17 पाहिले आणि तुमचा असा सपोर्ट राहणार तर पुढे जाऊन आपण आयफोन पण घेऊन घेऊ. मग आयफोन पाहिल्यानंतर निघतो आपण घराकडे कारण की मॉलमध्ये हिंडू आपले दुखत जात पाय आणि तिच्यात आपल्याला भूक पण लागली होती. अजून 2-3 फोटो काढतो. मग येतो मॉलच्या बाहेर. मग त्यातून येतो बस स्टॉपवर. बस वगैरे पकडतो. मग जातो रूमवर आणि आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया अशा एक नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.